क्रिमिनल लॉमध्ये अँटिसिपेटरी बेल किंवा अटकपूर्व जामीन ही कशी मिळवता येते? तर CRPCच्या सेक्शन 438 प्रमाणे तुम्हाला अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करता येतो आणि तुम्हाला बेल हे मिळवून घेता येते. जर एखादा गुन्हा ज्याची शिक्षा 10 वर्षापेक्षा किंवा 7 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक होण्याची जेव्हा भीती असते आणि हा सिरियस टाईपचा गुन्हा आहे जो ट्रायल बाय सेशन कोर्ट आहे, त्यामुळे तुम्हाला अटक झाल्यानंतर लगेच बेल मिळणार नाही, 60 दिवसापर्यंत किंवा 90 दिवसापर्यंत. अशा वेळेस तुम्ही सेशन कोर्टामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तुमच्या अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करू शकतात आणि ह्या अटकपूर्व जामीनची सुनावणी होऊन कोर्ट तुम्हाला जर ह्या केसमध्ये अटक करण्याची वेळ आली तर पोलीस तुम्हाला अटक करून त्वरित सोडतील. अशा स्वरूपाचा ऑर्डर्स त्या ठिकाणी करून घेता येतात. आणि मग ते काय असे सिरियस नेचरचे गुन्हे असतील, जसे आर्म्स ॲक्ट असेल, सेक्शुअल ऑफेन्स असेल, मर्डर किंवा नार्कोटिक डिपार्टमेंट असेल, डावरी प्रोहिबिशन्स असेल, ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल, तर अशा काही केसेसमध्ये किंवा अशा काही ॲक्टमध्ये अटक झाल्यानंतर त्वरित बेल मिळत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं रेप्युटेशन आणि त्या व्यक्तीचा जे काही व्यक्तिमत्व आहे याच्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस जर तुमचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग नसेल, तुमच्या विरोधात काही भरीव स्वरूपाचे पुरावे पोलिसांकडे किंवा फिर्यादीकडे नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला CRPCच्या सेक्शन 438 प्रमाणे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तुमचा अटकपूर्व जामीनसाठी हा अर्ज करता येतो आणि ह्या अर्जाची सुनावणी होऊन तुम्हाला ह्या केसमध्ये अटक झाली तर त्वरित रिलीज करण्याची आदेश होतो. त्याला अँटिसिपेटरी बेल असं म्हटलं जातं. आणि हा जो काय अँटिसिपेटरी बेल आहे, हा काही केसेसमध्ये तुम्हाला कोर्ट हे रिलीफ देतं. धन्यवाद.